मग आमचं कुठेही काम कुठे थांबले गेलेलं नाहीये. सागर दर्शन असो किंवा चैतन्य साईचं असो, कंटिन्यू चालू आहे. आणि असं असताना 13-2ची कारवाई का? नेमकं काय तुमचं कोणाचं प्रेशर आहे? राजकीय लोकांचं कोणाचं आहे की कोण विकासक तुम्हाला काही टार्गेट करतो आहे? काय नेमकं कारण काय आहे? आम्हाला समजायला पाहिजे की हे आम्ही खपवून घेणार नाही. आमच्या ठिकाणी हा पब्लिक सर्व 2 दिवसापूर्वी जमा झाले होते. त्याने सांगितलं की जर हे असे मनमानी सीओ करत असतील तर आम्ही ह्या येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्शनवरती पूर्णपणे आम्ही बहिष्कार टाकणार आहे. आज 10,000 लोक इथे ह्या प्रतीक्षेमध्ये आहेत. आज या 3 वर्षामध्ये जे आशेचं किरण दिसलेलं आहे, त्यामुळे आम्हाला कुठेतरी वाटलं होतं की आज आमची इमारत बनेल आणि आम्ही ह्या झोपडपट्टीतून इमारतीच्या घरांमध्ये जाऊ. परंतु आज कल्याणकर हे मराठी माणूस असताना आणि इथे 95% वस्ती ही मराठी बहुल असताना सुद्धा हा असा अप्रिय निर्णय घेत आहे. 13-2 लावण्याचा निर्णय घेत आहे. पूर्णपणे चुकीचं आहे. हे कोणाच्या वरद हस्ताखाली हे घेत आहे ते आम्हाला माहिती नाहीये. फक्त आम्ही एवढंच सांगू की हा जो निर्णय घेताना तुम्ही सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा, कारण तुम्ही एसआरएचे प्रमुख आहात आणि एसआरएचं ब्रीद वाक्य काय की लोकांना मोफत घरं देणं. आज हे लोकांना मोफत घरं जे देत आहेत, काय साध्य करतायत ते त्यांना